नमस्कार मित्रांनो, मी तुमचं ओम क्षीरसागर। आज मी कुठली तुम्हाला स्ट्रॅटेजी न सांगता मार्केटची काही रिअलिटी सांगणार आहे। तर वेळ न घालवता आपण सुरू करूया। तर असं बऱ्याचशा लोकांना वाटतं की मार्केटमध्ये येऊन एक दोन स्ट्रॅटेजी शिकून, एक दोन ईएमआय शिकून, एक हायब्रिड क्लास लावून आपण मार्केटमध्ये प्रॉफिटेबल ट्रेड होऊ शकतो। बट तसं नाही। मार्केटमध्ये जोपर्यंत तुम्ही 1 ते 2 वर्ष कॉन्स्टंट राहत नाही तोपर्यंत मार्केट तुम्हाला रिवॉर्ड देणार नाही। इफ सुरुवातीला तुम्ही मार्केटमध्ये आले, लॉसेस झाले, तर मार्केटला न घाबरता जर तुम्ही कॉन्स्टंट राहिले देन मार्केट गिव्ह यू अ रिवॉर्ड। कारण मार्केटमध्ये जो टिकतो तोच ट्रेडर बनतो। असं नाही की सुरुवातीला आम्ही आलो, आमचे लॉसेस नाही झाले, आम्ही पूर्णपणे प्रॉफिटेबलच आहे, तर असं नाही। जोपर्यंत तुमचे लॉसेस होणार तोपर्यंत तुम्ही शिकणार नाही। आम्ही पण सुरुवातीला आलो 50,000 70,000 पर्यंत आमचे लॉसेस झाले, पण आम्ही त्या लॉसेस न घाबरता मार्केटमध्ये कॉन्स्टंट राहिलो। आम्ही आमच्या स्ट्रॅटेजीवर स्ट्रिक्ट राहिलो, एसएल वर स्ट्रिक्ट राहिलो, प्रॉफिटवर स्ट्रिक्ट राहिलो। त्यानंतर आम्हाला कळलं की आम्ही चुकतोय कुठं। त्यानंतर आम्ही आमचा जो पूर्ण लॉस आहे तो रिकव्हर करून आम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर झालो। तर मार्केटमध्ये न घाबरता तुम्ही तुमची सायकोलॉजी बिल्ड करायला पाहिजे। बऱ्याचशा लोकांना वाटतं की मार्केट इज अ गेम ऑफ गॅम्बलिंग, सट्टेबाजार आहे मार्केट, सट्टेबाजार आहे आणि सट्टेबाजी आहे, जुगार आहे। पण असं नसून इट्स अ गेम ऑफ पेशन्स, कन्सिस्टन्सी अँड डिसिप्लिन। जर या 3 गोष्टी तुमच्यामध्ये आला तर ह्या 3 गोष्टीपासून तुम्हाला मार्केटमध्ये कोणीच प्रॉफिटेबल होण्यापासून रोखू शकणार नाही। कारण ह्या 3 गोष्टी सगळ्यात मेन इम्पॅक्ट टाकतात मार्केटमध्ये। तर हे रूल्स, पॉइंट्स, व्हॉट एव्हर तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही फॉलो करा तुमच्या डेली लाईफ मध्ये, किंवा तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये किंवा ट्रेडिंग मध्ये तुम्ही हे जर अप्लाय केले तर हे तुम्हाला एक पॉझिटिव्हली इम्पॅक्टेबल होईल, ही माझी गॅरंटी आहे। आणि हे पॉइंट्स फॉलो करा, रूल्स फॉलो करा आणि मला पण फॉलो करा। आतासाठी एवढंच। भेटूया नेक्स्ट ट्रेड मध्ये नेक्स्ट व्हिडिओ सोबत।